सर्वांना नमस्कार. स्कूल मॅपिंग मोबाईल ॲपबद्दल माहिती देण्याकरता सदरचा हा व्हिडिओ आहे. सदरचे ॲप्लिकेशन हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत नाही, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या मोबाईलमधील काही सेटिंग बंद करायच्या आहेत. त्यासाठी आपण गुगल प्लेवर प्ले प्रोटेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. प्ले प्रोटेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसणारी स्क्रीन उपलब्ध होईल. याच्यातील वरच्या बाजूला उजव्या बाजूला असणाऱ्या सेटिंग बटनावर क्लिक करून प्रोटेक्ट सेटिंग जे ऑन आहे ते आपल्याला ऑफ करायचं आहे. जी निळी बटणं दिसतात त्याच्यावर क्लिक करून आपण ते ऑफ करायचं आहे किंवा पॉज करायचं आहे. हे पॉज केल्यानंतर किंवा ऑफ केल्यानंतर आपल्याला ते निळे बटन समोर दिसणाऱ्या स्क्रीनप्रमाणे आपल्याला ऑफ झालेली पाहायला मिळतील. अशा प्रकारची जी स्क्रीन आहे ती आपल्यासमोर येईल. याच्यानंतर आपण आपल्याला जिथे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे व्हॉट्सॲप ग्रुपवर तिथे जाऊन आपण ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट्सअपवर गेल्यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशनचं मेसेज आलेला आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता येईल. आलेल्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वॉर्निंग मेसेज येईल, तरी आपण नेक्स्ट म्हणून आपण त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल करताना उजव्या बाजूला इन्स्टॉल बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इन्स्टॉल सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आल्यानंतर आपण ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर येईल. त्यानंतर आपण या ठिकाणी महास्कूल मॅपिंग या बटनावर सगळ्यात पहिल्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर किंवा UDIS नंबर टाकून सगळी माहिती भरून आपण त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या शाळेच्या नावासह येईल. यामध्ये दक्षता घ्यायची की आपला UDISला असणारा मोबाईल क्रमांकच या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर गेट लोकेशन या निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या शाळेच्या 10 मीटरच्या आतमध्ये असायला हवं. तिथे गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला 6 फोटो काढायचे आहेत. पहिला फोटो हा आपल्या शाळेचं नाव दर्शवणारा फोटो असेल. दुसरा फोटो असेल तो शाळेचा जनरल व्ह्यू दर्शवणारा फोटो असेल. तिसरा फोटो हा किचन शेडचा असेल. चौथा पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा असेल. 5वा मुलांचं टॉयलेट आणि 6वा मुलींचं टॉयलेट दर्शवणारा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. सर्व फोटो काढल्यानंतर आपण ते सेव्ह करायचे आहेत आणि रेंज नसेल तर रेंजमध्ये गेल्यानंतर आपण ते सेंड करायचे आहेत. त्यानंतर आपली माहिती आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.